हॅलो, आज करूया कापसासारखी सॉफ्ट इडली। त्यासाठी इथे मी पातेल्यामध्ये 2 वाटी तांदूळ, 1 वाटी उडदाची डाळ, तसेच छोट्या पातेल्यात 1 वाटी पोहे हे चांगलं स्वच्छ धुवून घेतले आणि आता हे मी 6 ते 7 तास भिजवून घेते। डाळ तांदूळ भिजलेले आहे। आता मी हे दळून घेते थोडं थोडं पाणी टाकून। हे बघा मस्तपैकी बारीक दळून घ्यायचं आहे। तसेच यामध्ये मी आता पोहे पण दळून घेते। आता मी 4 हिरव्या मिरच्या टाकून देते यामध्ये आणि मिक्स करते। आता हे मिश्रण आपण 10 ते 12 तास साईडला ठेवूया। हे बघा किती मस्तपैकी झालंय। आता यामध्ये मीठ टाकून घेऊया आणि मिक्स करून घेऊया। आता आपण इडलीच्या भांड्याला तेल लावून घेऊया आणि आता हे बॅटर थोडं थोडं टाकून घेऊया। तुम्हाला जशी इडली हवी तसं टाका तुम्ही बॅटर। आणि आता याच्यामध्ये आपण हे 15 मिनिटासाठी स्टीम करून घेऊया। 15 मिनिटं झाली आहेत। हे बघा मी आता तुम्हाला काढून दाखवते। हे बघा किती सॉफ्ट आहे। नक्की ट्राय करा।